तर जय शिवराय भावांनो, मी मराठा सेवक त्रिशूल पाटील. स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. तर परवापासून मराठ्यांनी पुराव्या सकट त्या राजश्री किंवा राजेश्री राठोड, उमरे, नाईक, पाटील या मॅडमचा भांडाफोड केला. ती भाजपची पदाधिकारी असून कोणकोणत्या नेत्यांच्या संपर्कात होती, कोणी कोणी ह्या पेड आंदोलनासाठी रसद पुरवली, या आंदोलनाला बळ दिलं, कशासाठी हे प्रति आंदोलन उभं राहिलं, नेमका ह्या आंदोलनाचा हेतू काय, तिला मराठ्यांविषयी किती पुळका आहे किंवा मराठवाड्याबद्दल खरंच अभ्यास आहे का, आरक्षणातलं खरंच काही कळते का, हैदराबाद गॅझेट मध्ये हैदराबाद गॅझेट इनी कधी वाचलं का, वाचायचं जाऊ द्या कधी बघितलं तरी का, अशा अनेक गोष्टी भाषणं वक्तृत्व करून त्याच्यात झालेल्या ओळखीतून कशा पद्धतीने लोकांना भावनिक करून आपली गरज दाखवून इनी फसवणूक केली, वक्तृत्व आणि आंदोलनाच्या आडून काय काय कारनामे चालायचे, हे सगळं आपल्या तरुणांनी महाराष्ट्रापुढे आणलं. आणि हेही सिद्ध झालं की हे आंदोलन भाजपनीच उभं केलं. आणि म्हणून मग ह्याच भाजपनं सगळा टांगापलटी झाला हे पाहून लगेच सगळं आंदोलन त्यांचेच नेते पाठवून चुपचाप गुंडाळूनही टाकलं. टांगापलटी घोडे फरार म्हणतात ना ते असं आणि ते तसंच झालं. तर मराठवाड्यातील मराठ्यांसाठी देहत्याग करणारी ही बया आंदोलन अर्ध्यातच सोडून पळाली. ती पळाली नसती तर आज मराठ्यांच्या पोरांनी भाजपनी बसवलेलं हे आंदोलन नक्कीच मोडीत काढलं असतं. प्रचंड जागरूक असलेल्या मराठ्यांच्या पोरांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की मराठ्यांचं एकच आंदोलन आहे, ते म्हणजे जरांगे पाटलांच्या नेतृत्वातलं, आणि दाखवून दिलं की आमची ही एकजूट कोणीही भंग करू शकणार नाही. असो, पण तरीही यापुढे अनेक प्रश्न उपस्थित राहतात. जसे की ह्यापूर्वी सुद्धा अनेक घटना घडल्या, अनेकदा हे असे पेड कार्यकर्ते तोंडघाशी पडले आणि तरीही ते थांबले नाही. त्यांच्यातला किडा अजूनही वळवळ वळवळ करतच राहते. जसं की ते अजय बारसकर, संगीता वानखेडे आणि त्यांच्यासारखे विकले गेलेले ते बाजार बुगले. आता ही मॅडम खोके घेऊन तर शांत बसणारच नाही. थांबा, तुम्ही व्हिडिओ पाहून शांत बसू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. ती शांत बसणार नाहीत, तुम्ही पण शांत बसू नका. तर आता ही मॅडम खोके घेऊन शांत तर बसणार नाहीच. खोके कायचे 5-10 हजारात जुळलं असेल यायचं सगळंच. तर आता प्रेस घेईल, पाटलांवर आरोप करल, स्वतःला प्रमोट करल, मी इतकी प्रामाणिक, या लोकांनी माझी जात काढली, मला ट्रोल केलं, माझ्या कुटुंबावर गेले, मला मनस्ताप पश्चाताप होत आहे, मी हे सहन करू शकत नाही, झुंडशाही चालू आहे, मराठवाड्याचं वाटोळ केलंय, झालं, मी सोडणार नाही, असं सुरू करल. त्या संगीचा पॅटर्न, संगीची बहीण झिंगी, मावस बहिणीच, सगळे सोयरे फडणवीसचे. तर हे असे अचानक वरती आलेले, कुठंच आतापता नसणारे रिचार्जवाले भरपूर आले आणि मराठ्यांनी सगळे हाकलले सुद्धा. यांना भविष्यात कुठंही मान सन्मान तर मिळणारच नाही आणि जनता त्यांना त्या योग्यतेचं ठेवणार पण नाही. या सगळ्यांना तात्पुरता पैसा भेटलही हो, पण यांचे चेहरे मराठे कायम लक्षात ठेवतील. आणि ह्यापुढेही त्या सगळ्यांच्या कुंडल्या बाहेर काढायला आम्ही तेवढे सक्षम पण आहोत. त्यामुळे चिंता करायचं काम नाही. आता आपला लढा प्रत्येक गोरगरीब गरजवंतांनी हातात घेतलाय आणि म्होरक्या बिले खंबीर मिळालाय. तर येणारं प्रत्येक आव्हान आणि कुरघोडे हाणून पाडण्यासाठी आपण सक्षम आणि जागरूक असूया. मनोज दादांना खंबीर साथ देऊयात. एक मराठा लाख मराठा. कायम अपडेटसाठी संपर्कात राहण्यासाठी सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंटने आणि शेअरनी बळ मिळतं. धन्यवाद. भेटूया. जय शिवराय.